नमस्कार मंडळी, मी राज कलकर तुमचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस, म्हणजे चौथी माळ. तर मित्रांनो, चौथ्या दिवशी आज कीर्तन सेवा पुरवण्यात येणार आहे, ज्यांचे नाव आहे नंदकुमार कालेकर महाराज. हे आज कीर्तन सेवा पुरवण्यात येणार आहे. तर मंडळी, कोकणातल्या अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला, तर मग जाऊया डायरेक्ट मंदिरामध्ये. एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावे बासर निद्रा बहुभाषण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा समचरण सरोजं सान्द्र नीलाभुधाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनानं तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखारी तुझ बिन शंभो मज कोण तारी जायचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते शिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुने आता काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियांशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आपण संत श्रेष्ठ देवनिवासी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा तुम्हाला आम्हाला या जीवनामध्ये आनंद कोणत्या गोष्टींनी प्राप्त होईल याचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार द्यायचा त्वासा. आज आपल्या करंजानी गावामध्ये ग्रामदैवत श्री काळीश्री काळकाई खेमेश्वर या ग्रामदेवतेच्या पुण्यपावन अशा मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाचा औचित्य साधून या ठिकाणी जागरासाठीची कीर्तनरूपी सेवा आयोजित करण्यात आलेली आहे. आज नवरात्र उत्सवाचा 4था दिवस आहे आणि त्या दिवशी आपण कीर्तनरूपी सेवेने जागर या ठिकाणी साजरा करत आहोत. उद्याचा 1 दिवस मध्ये गेल्यानंतर पुन्हा परवा 8 तारखेला श्रीयुत आठले सर यांचं या ठिकाणी नारदीय सुश्राव्य असं हरिकीर्तन संपन्न होणार आहे. त्याचाही लाभ आपणा सगळ्यांना घ्यायचा आहे आणि आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी आपल्या करंजानी ग्रामवासियांनी दिल्याबद्दल मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो. विठ्ठल प्रतिवर्षाप्रमाणे हा नवरात्रोत्सव अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी सुरू आहे. या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असं संबोधलं जातं. याचं कारण असं आहे, आपल्याकडे एकूण ऋतू किती? प्रसन्न किती? 3. आपल्याला कसे ते 3 शिकवलेले आहेत ना, उन्हाळा पावसाळा हिवाळा 6 ऋतू आहे. ग्रीष्म असेल, शिशिर असेल, संपत असेल, वसंत असेल, त्यातलाच एक हा शरद ऋतू आणि त्याची सुरुवात या प्रतिपदेपासून होते आणि तिथून हा उत्सव सुरू होत असल्यामुळं या नवरात्र उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव असं संबोधलं जातं. आणि तो नवरात्र उत्सव आपण प्रतिवर्षाप्रमाणे साजरा करत आहोत. ज्या देवीनं देवादिकांनाही न आटोपणारा जो महिषासुर राक्षस होता, त्या महिषासुर राक्षसाचा वध केला आणि वध केल्यानंतर सगळ्या देवता त्या देवीच्या स्तुती गायला लागल्या आणि स्तुती गाऊन झाल्यानंतर तिला विचारलं, देवी तू आमच्यासाठी एवढं महान कार्य केलेस की आम्हाला न आटोपणारा जो दैत्य होता महिषासुर त्याचं तू मर्दन केलेस, तर आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय हवं ते माग. ती म्हणाली, मला सगळं आहे, फक्त माझी एकच इच्छा आहे, या 9 दिवस 9 रात्र युद्ध करून मी श्रमलेली आहे, प्रतिवर्षी या वेळेला मला आराम मिळावा, याच्यासाठी 9 दिवस माझी स्थापना केली जावी. आणि तेव्हापासून तिला आराम देण्याचा जो दिवस आहे, हे जे 9 दिवस आपण तिला आराम देतो, 10व्या दिवशी त्या राक्षसावर विजय तिनं प्राप्त केला म्हणून त्याला विजयादशमी असं संबोधलं जातं. आणि प्रतिवर्षी या दिवशी आपण घटस्थापना करून हा उत्सव खऱ्या अर्थानं साजरा करत असतो, ज्याला स्त्री शक्तीचा जागर असं संबोधलं जातं.
म्हणजे त्या देवीनं दाखवून दिलं की स्त्री ही काय अलौकिक शक्ती आहे, तिच्यामध्ये काय शक्ती आहे हे दाखवण्याचं काम तिनं केलं. म्हणजे तिनं असं दाखवून दिलं की वेळ पडला तर स्त्री शस्त्रही हातात घेऊ शकते आणि समोर आलेल्या केवढ्याही दैत्याचा निपात करू शकते, हे दाखवण्याचं काम त्या भगवती देवीने केलेलं आहे. आणि हा स्त्रियांसाठी असणारा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की आदर्श घेता येईल. त्या काळी मला असं वाटतं की त्या देवीजवळ युद्ध करणारा एकच महिषासूर होता, तिच्यावर आघात करणारा एक महिषासूर होता. आज गल्लोगल्ली महिषासूर तयार व्हायला लागले. त्यांच्यापासून आपल्याला बचाव करायचा असेल, त्यांचा निपात करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं आचरण बदलणं गरजेचं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्या रीतीनं आपण वागलो नाही तर येणारा भविष्यकाळ खूप दूर नाही मंडळी, की आपल्याला फार काही सहन करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला वेळीच सावध होणं ही काळाची गरज आहे. आणि त्या स्त्री शक्तीनं जे काही अवलंबिलेलं आहे त्याचं अवलंबन करणं, त्या रीतीचं अवलंबन करणं, यासाठीच खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सव आहे. विठ्ठल हा नवरात्र उत्सव आपण फार आनंदात साजरा करत असतो. म्हणजे ती देवी श्रमलेली आहे, तिला आपण एका ठिकाणी शांत बसवले, तिचं मनोरंजन व्हावं याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम 9 दिवस आयोजित करायचे असतात. गरबा नृत्य जरी असेल तरी तो तिच्यासाठी असला पाहिजे, तिला रिझवण्यासाठी असला पाहिजे. नामचिंतन असेल तिला रिझवण्यासाठी असलं पाहिजे. आपण जो नाचतो, आपण जो गरबा खेळतो हा इतरांना दाखवण्यासाठी खेळतो, बरोबर की नाही? तो तिच्यासाठी असला पाहिजे, ती त्या नृत्यानं रमली पाहिजे, तिला आनंद वाटला पाहिजे. आणि तिला आनंद वाटला तर ते आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे, ही तितकीच महत्वाची गोष्ट आहे. आणि जीवनात आनंद कुणाला नको आहे? प्रत्येकाला हवा आहे. असा एकही जीव नाही की त्याला वाटतंय मला दुःख व्हावं. बसल्यानंतर कुणाला वाटतंय का मला दुःख व्हावं? पाय दुखू नये, ढोपरं दुखू नये, कंबर दुखू नये, सगळ्यांना वाटतं. पण नाही इलाज आहे. आपणच आपली जीवनशैली बदलली, त्याचा त्रास आपल्यालाच होतोय. पण आपल्याला असं वाटत नाही की ते मला मिळावं. मज लागे दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. संत सांगताय मला दुःख व्हावं असं कुठल्याच जीवाला वाटत नाही, पण ते वाट्याला येतं. याला कारण काय? केले कर्म झाले त्याची भोग आले. हिरव्या व्हायला आवाज दे ना. याला पण थोडा आवाज. जरी दुःख व्हावं असं वाटत नसलं तरी ते दुःख आपल्याला सहन करावं लागतं. याचं कारण असं आहे, आपण जे काही कर्म करत आलेलो असतो त्या कर्मानुसार आपल्याला गती प्राप्त होत असते. त्या कर्मानुसार हे सगळं भोगावं लागतं. लक्षात ठेवा, त्याला इलाज नाही. म्हणजे मी तुम्हाला म्हणतोय म्हणजे भोगावं लागणार आहे आपल्याला असं नाही. आपणच भोगलाय असं नाही ना. रामानं सुद्धा वनवास भोगलाय, बरोबर की नाही? पांडवांनी सुद्धा वनवास भोगलाय की ज्यांचा मामे भाऊ भगवान श्रीकृष्ण होता. पांडवांची आई कुंती ही भगवान श्रीकृष्णांची आत्या होती. एवढा जवळचा देवाचा नाता असतानाही त्याला वनवास भोगावा लागला. याला कारण कर्म आहे. ते कुणालाही चुकत नाही, प्रत्येकाला ते भोगावे लागतात. पण ते कर्म करत असताना आपल्याला उत्तम आनंद कसा प्राप्त होईल या जीवनात, याच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि आपण जी धडपड करतोय, जी धावपळ करतोय, ती आनंदासाठीच करतोय, दुसरं कशासाठी करतोय? प्रत्येकाला असं वाटतं की मी जे काही करतोय त्याच्यातून मला आनंद प्राप्त झाला पाहिजे. जी जी ज्याची ज्याची सेवा आहे ती त्यानं मनोभावे केली की त्याला त्याच्यातून आनंद मिळतो.
ज्याची त्याची नोकरी आहे, ज्याचा ज्याचा व्यवसाय आहे, तो मनोभावानं केला की त्याच्यातून त्याला आपोआप आनंद प्राप्त होत असतो. बरोबर की नाही? म्हणजे महिलांच्या बाबतीत सांगायचं म्हणलं, सकाळ संध्याकाळ रोजच जेवण करायचं आहे. बरोबर की नाही? ते जेवण करत असताना जेवणाऱ्या व्यक्तीने जर का त्यांची स्तुती केली, जेवणाऱ्या व्यक्तीने सांगितलं वा छान भाजी झाली, छान आमटी झाली, छान पिठलं झाले, असं जर का सांगितलं तर करणारीला आनंद वाटतोच ना. 2 तास जेवण केलेल्याचा शीण निघून जातो का? समोरच्याला स्तुती केली म्हणून. बरोबर की नाही? निदान तेवढं तरी आपण बोललं पाहिजे की काय चांगलं झालंय, काय नाही चांगलं झालंय. तो आनंद त्याच्यातून त्याला म्हणजे त्रास झालेला निघून जात असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये असं आहे की त्या कामामध्ये जर का एखाद्याची स्तुती आपण केली तर त्याच्यातून समोरच्याला आनंद प्राप्त होत असतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येकाला आनंद हवाय, पण त्या आनंदासाठी खऱ्या अर्थाने जे करायला हवं ते आपण करत नाही. एकीकडे संत असं सांगतायत की तुम्ही आम्ही ज्या संसारामध्ये आहे, या संसाराचं मूळच दुःखाचं आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसाराचं मूळच दुःखाचं आहे. किंवा दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. जर का या संसारामध्ये सुखाचा विचार कुठंच नाही असं एका ठिकाणी संत सांगतायत, आणि याच अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात सुखच सुख आहे, आनंदच आहे, तो तुम्हाला मिळवायचा आहे. पण तो मिळवण्याची जी काही पद्धत आहे, मिळवण्याचे जे काही मार्ग आहेत, ते मार्ग जर का तुम्ही अवलंबन केलं तरच या जीवनामध्ये आनंद प्राप्त होणार आहे. नाहीतर दुःखाशिवाय दुसरं काहीच नाहीये. मग या जीवनामध्ये आनंद प्राप्त व्हावा याच्यासाठी जगद्गुरु तुकोबाराय जे काही उपाय सांगतायत त्यातले काही उपाय जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतायत. देवाचा